याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी यातील फिर्यादी शकिला अब्दुल हफीज शेख, वय वर्षे 70, राहणार मोदीखाना, सोलापूर, हे कामकाज करून मुलगी जेनिजासोबत दुपारच्या सुमारास आराम करत असताना फिर्यादी शकिला शेख यांच्या घरचे मुख्य लोखंडी गेटवर कोणाचे तरी आवाज येत आल्याने यातील फिर्यादी शकिला शेख हे बाहेर जाऊन पाहिले असता त्यावेळेस यातील आरोपी लक्ष्मण जंगडेकर हे फिर्यादीच्या गेटवर चढण्याचे प्रयत्न करत होता। त्यावेळेस फिर्यादी यांनी तू असं का करतोस असे विचारले असता त्यावेळेस यातील लक्ष्मण जंगडेकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुला व तुझ्या मुलीला टिंब तो म्हणून शिवीगाळ करून जीवेत ठार मारण्याची धमकी देऊ लागला। त्यानंतर फिर्यादी हे घरचे लावलेले CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहिले असता लक्ष्मण जंगडेकर हा घरच्या पाठीमागे गेल्याचे शकिला शेख यास दिसले व त्यानंतर पाठीमागील कॅमेऱ्यात पाहिले असता लक्ष्मण जंगडेकर तेथे खाली पडलेले वीट उचलून शकिला शेखच्या घरावर फेकली। त्यानंतर तो तिथून परत शकिला शेख यांच्या घरच्या मुख्य गेटवर आला तेव्हा त्याने सदर मुख्य गेटवरही रस्त्यावर पडलेले वीट उचलून मुख्य गेटवर फेकले। दरम्यान सदरील लक्ष्मण जंगडेकर यास पकडण्यासाठी शकिला शेखच्या घरच्या पाठीमागील 2 महिला आले। त्यावेळेस लक्ष्मण जंगडेकर तेथून पुढे निघून जात असल्याचे शकिला शेख यास दिसले। त्यानंतर परत तो लगेच शकिला शेख यांच्या घरचे लोखंडी गेटवर येऊन शिवीगाळ करू लागला व शकिला शेखच्या गेटवरून घरामध्ये प्रवेश करत असताना त्यास पकडण्यासाठी मोना जंगडेकर, अण्णाम्मा जंगडेकर, इल्लूबाई जंगडेकर हिने लक्ष्मण यास सोडून गेटच्या खाली घेतले व लक्ष्मण सोबत घेऊन गेले अशी आशयाची फिर्याद शकिला अब्दुल हफीज शेख, वय वर्षे 70 यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात लक्ष्मण जंगडेकर, मोना जंगडेकर, अण्णाम्मा जंगडेकर, इल्लूबाई जंगडेकर सर्व राहणार जगजीवनराम झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिळत असलेल्या माहितीनुसार व होत असलेल्या चर्चेनुसार आणि फिर्यादी शकिला शेख यांनी माहिती दिल्याप्रमाणे लक्ष्मण जंगडेकर याच्या वडिलांना सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरातून तडीपार केले होते। दरम्यान तडीपार असताना तो घराकडे आला व त्याची टीप शकिला शेख यांनीच पोलिसांना दिल्याची जोरदार चर्चा होत असून त्यातूनच हे प्रकरण घडलं असावं असं देखील बोललं जात आहे। या दरम्यान या संदर्भात पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत।